नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश आता मॅनेजरजवळ आता कंप्लेंट करत असतो. तो म्हणतो की जेव्हा मी आणि माझी बायको आम्ही दोघं जण पूल साईडला होतो, तेव्हा तिथे अंधारामध्ये कुणीतरी उभा आहे आणि आमच्याकडे बघतंय, आमच्यावरती पारत ठेवून उभा आहे असं आम्हाला वाटत होतं. तेव्हा आम्हाला पुरेसं सिक्युअर वाटत नव्हतं. तेव्हा तुमच्यापैकी किंवा तुमच्या स्टाफपैकी कुणाला माहिती आहे का इथे कुणीतरी दुसरी व्यक्ती आली होती का? तेव्हा इथे मॅनेजर म्हणत असतात, नाही सर, इथे दुसरी व्यक्ती कुणीही आलेली नाही आहे आणि इथे येणं शक्यसुद्धा नाही आहे. या बाजूला खूपच जास्त आम्ही काळजी घेत असतो. बाहेरून असं इथे कुणीही येत नाही. आमचं लक्ष आहे सर, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही ते तर आहेच, पण तुम्ही उगाच दुर्लक्षसुद्धा करू नका. म्हणजे असं काहीच नाही असं म्हणून चालणार नाही आहे. आम्हाला इन्सिक्युअर वाटत होतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुमचंसुद्धा लक्ष असू द्या. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे. तेवढ्यातच इथे मॅनेजर म्हणत असतात, सर, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही तुमच्या बायकोसाठी छान सरप्राईज दिलं आणि त्यामुळे तुमची बायको खूप खुश झाली. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सजेस्ट करू का? तेव्हा आकाश म्हणतो, करा ना. तेव्हा इथे मॅनेजर म्हणत असतात की इथे खूप कपल येतात आणि आमचं काम आहे की त्यांना सांगणं की तुम्ही असं असं सरप्राईज द्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला अजून एक सरप्राईज तुमच्या बायकोसाठी द्यायला सांगतोय आणि ते म्हणजे आपल्या इथे एक छान अशी सजावट केली जाते. एक छान अशी झोपडी आहे आणि ती संपूर्ण कपल लोकांसाठी सजवलेली असते. तिथे तुम्ही डिनर करू शकता आणि तुम्ही एकमेकांबरोबर वेळसुद्धा घालवू शकता. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही आणि तुमची वाईफ दोघं जण तिथे जा ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जर एवढं म्हणताय तर मी नक्की जाईन. पण हे जर सरप्राईज माझ्या बायकोसाठी असेल तर तुम्ही प्लीज याबद्दल तिला काही सांगू नका. आपण तिला सरप्राईज देऊया. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात की अजिबातच नाही, आम्ही काही सांगणार नाही आहोत. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की तुम्ही तयारी करा आणि मला कळवा, मग मी तिला घेऊन तुमच्याबरोबर तिथे नक्कीच येईन. तेव्हा इथे आता मॅनेजर खुश होतो कारण त्यांनी सजेस्ट केलेली आयडिया आकाशला खूप आवडते. तेव्हा आकाशने आता त्याची कंप्लेंट केल्यानंतर तो तिथून निघून जात असतो. तेव्हा इथे मॅनेजर आपल्या स्टाफला म्हणत असतात की चला, लागा कामाला. आता दोघं जण तिथे जातीलच. तर इथे मॅनेजर आणि जो स्टाफ असतो ती माणसं दोघेही खोलपची माणसं असतात. खोलपने त्या माणसांना विकत घेतलेले असतात आणि त्यामुळेच इथे जेव्हा मॅनेजर खोलपला म्हणतो की तुमचं काम झालेलं आहे, तेव्हा खोलप पैशांची गड्डी काढून आता त्या माणसाच्या हातामध्ये देतो आणि इथे आता खोलपला ती माणसं मदत करत असतात आकाश आणि भूमीला मारण्यासाठी. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाशला मारण्यासाठी त्या सगळ्यांनी मिळून खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार सगळं चाललेलं असतं. तर इथे आकाश आणि भूमी आता दोघं जण अंधारातून वनातून तिथे जात असतात. भूमी म्हणत असते, आकाश, अरे इथे किती अंधार आहे, कुठे जातोय आपण ते सांगशील का? आकाश म्हणतो, किती हिरवळ आहे इथे, बघ किती शांत वाटतंय ना. भूमी म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण आपण कुठे जातोय ते सांग बरं, मला अंधाराची भीती वाटते. आकाश म्हणतो, भूमी, मी आहे ना तुझ्याबरोबर, तू कशाला घाबरतेस, तू चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे मॅनेजर म्हणतात की हे बघा, इथे आपण आलोच आता. तेव्हा इथे आकाश भूमीचा हात पकडून तिला तिथे सरप्राईज देण्यासाठी घेऊन जात असतो. पण इथे भूमी त्या अंधाराला खूप जास्त घाबरलेली असते. नंतर पुढे आल्यानंतर इथे छान अशी सजावट केलेली असते. एक झोपडी तयार केलेली असते आणि तिला संपूर्णपणे डेकोरेट केलेलं असतं. तेव्हा इथे आकाश भूमीला ते खूपच जास्त आवडतं. तर भूमीला सरप्राईज देता यावं म्हणून आकाशने तिच्यापासून ही गोष्ट लपवलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे, बघ तुला आवडतंय का? तेव्हा भूमी म्हणते, हे सगळं माझ्यासाठी सजवलंय? तेव्हा आकाश म्हणतो, हो, फक्त तुझ्यासाठी. तेव्हा इथे भूमीला ती जागा खूपच जास्त आवडते. छान आतमध्ये कॅन्डल वगैरे लावून छान असं डेकोरेशन केलेलं असतं. भूमी ते सगळं बघते आणि खूपच जास्त खुश होते. एवढी खुश होते की लगेचच ती आकाशला मिठी मारते कारण आकाशने तिच्यासाठी खूपच असं स्पेशल सरप्राईज तयार केलेलं असतं. तेव्हा इथे भूमी खूप जास्त खुश होते. त्याआधीसुद्धा आकाशने पूल साईडलासुद्धा तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो. तो सुद्धा भूमीला खूप आवडतो आणि इथे आता खूपच जास्त छान असं डेकोरेशन केलेलं असतं. तिथे डिनरची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली असते. तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघं जण एकमेकांचा हात पकडून आता आतमध्ये जातात. तेव्हा बघतात तर तिथे त्यांची छान अशी सोय केलेली असते. तेव्हा आकाश इथे भूमीच्या कानामध्ये म्हणतो की ही आजची रात्र तुझ्यासाठी खूपच जास्त स्पेशल रात्र असणार आहे. तेव्हा इथे भूमी आकाशला म्हणते की फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या दोघांसाठी. तेव्हा इथे दोघं जण आता एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करत असतात. दोघेही खूप जास्त खुश असतात. तर इथे खोलप विचारत असतो, काम झालंय ना?
तेव्हा इथे ती माणसं म्हणत असतात की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झालेली आहेत आणि तुम्ही जे काही मागवले ते सुद्धा मगाशीच आणून ठेवले. तर इथे रॉकेल, पेट्रोल सगळं काही इथे ड्रममध्ये आता भरून आणून ठेवलेलं असतं झोपडीला आग लावण्यासाठी. तेव्हा इथे खोलपचे माणसं म्हणत असतात, आता फक्त तुम्ही आदेश द्या की कधी आता याची फवारणी करायची आहे, कधी या झोपडीवरती हे सगळं टाकायचं आहे आणि आग लावून द्यायची आहे. फक्त तुम्ही सांगा, त्या पद्धतीने आपण करू. त्यानंतर इथे आकाश आणि भूमी दोघंजण आता डिनरसाठी बसलेले असतात. छान असा डिनर त्यांच्यासाठी अरेंज केलेला असतो. दोघे एकमेकांना पहिला घास भरवतात. तेव्हा दोघेही प्रेमाने एकमेकांना भरवत आता खात असतात. तेव्हा इथे आकाशसुद्धा भूमीला घास भरवतो. तेव्हा इथे भूमीच्या ओठांना त्यातलं खात असताना जे काही लागलेलं असतं ते आकाश आता हळूवारपणे आपल्या हाताने तिला पुसून देतो. तेव्हा इथे भूमी आकाशकडे खूपच जास्त कौतुकाने बघत असते. तर इथे आता सगळी तयारी त्या माणसांनी करून ठेवलेली असते. कधी एकदा आग लावतोय त्या झोपडीला असं त्या लोकांना झालेलं असतं आणि रागिणीकडून पैसे घेऊन काम तमाम करून टाकतोय. तेव्हा इथे खोलपने तर सगळी तयारी केलेली असते. तर इथे भूमी आणि आकाश दोघंजणं छान असे एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. रोमॅन्टिक वातावरणामध्ये दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात. तेवढ्यातच इथे आता रागिणीला एक फोटो येतो. तेव्हा तो फोटो बघून रागिणी खूपच जास्त खुश होते. तेव्हा अभि म्हणतो, काय गाई काय झालं? तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, काही नाही, भूमी आणि आकाशच्या चितेची तयारी झालेली आहे. ही बघ ना, सगळी तयारी करून झाली आहे. दोघंजणं झोपडीमध्ये सुद्धा गेलेत. आता त्या चितेला आग लागणार आणि दोघंजणं त्याच्यामध्ये हुरपळून जाणार आणि हेच तर मला हवंय ना. तेव्हा इथे रागिणीच्या प्लॅनिंगनुसार सगळं काही झालेलं असतं. तिने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने सगळं डेकोरेट करून आता त्यांना त्या झोपडीमध्ये जाळण्यात येणार असतं आणि तेच इथे रागिणीला हवं असतं. रागिणी म्हणत असते की या दोघांनी मला खूप त्रास दिला आहे ना, पण आता नाही. आता हे दोघंजणं त्या आगीमध्ये जळून खाक होऊन जातील आणि हेच तर मला हवं आहे. त्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही. तर इथे भूमी खूपच जास्त लाजत असते. आकाश तिला आपला हात देतो. तेव्हा इथे भूमी त्याच्याकडे लक्ष न देता लाजण्यामध्ये लक्ष देते. याचा त्याला लगेचच राग येतो आणि तो एकटा जाऊन वरती बसतो. तर आता इथे आकाश रुसलाय की काय असं भूमीला वाटत असतं. तेव्हा इथे भूमी लगेचच आता नाराज होते. आकाशने सुद्धा तिची ती मस्करी केलेली असते. त्यानंतर आकाश आपला हात आता भूमीला देतो. तेव्हा ती आता आकाशचा हात पकडून जाऊन आकाशच्या शेजारी जाऊन बसते. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघंजण एकमेकांजवळ आता गप्पा मारत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश, मला तर हे सगळं स्वप्नासारखंच वाटतंय. म्हणजे जेव्हा मी माझ्या घरी होते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला तडजोड करावी लागत होती. तेव्हा मला असं वाटायचं आता इथे एवढी तडजोड करते, नवऱ्याच्या घरी जाऊनसुद्धा मला तडजोडच करावी लागते की काय. पण नंतर तू माझ्या आयुष्यात आलास आणि बघ ना, माझं आयुष्यच बदलून गेलं. माझं आयुष्य तू सुंदर करून टाकलंस आणि ती थँक्यूसुद्धा म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की थँक्यू आणि तो म्हणतो की भूमी, तुला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात ना? तेव्हा भूमी म्हणते की हो. तेव्हा आकाश म्हणतो, मग मोगऱ्याचं फूल कधी मोगऱ्याच्या सुगंधाला थँक्यू म्हणतं का? किंवा मोगऱ्याचा सुगंध मोगऱ्याच्या फुलाला थँक्यू म्हणतं का? तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय बोलतोयस तू? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, फक्त मी तुझ्या आयुष्यात आलो म्हणून तुझं आयुष्य सुंदर झालेलं नाही आहे, तर तू माझ्या आयुष्यात आलीस. आपण दोघंजणं एकमेकांच्या आयुष्यामध्ये आलो त्यामुळे आपलं आयुष्य हे सुंदर झालेलं आहे. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश दोघंजण एकमेकांना तेवढंच महत्त्व देत असतात. त्यानंतर इथे आता खोलप येतो आणि पूर्ण झोपडीवरती आता रॉकेल आणि पेट्रोल टाकून देतो आणि ते टाकून झाल्यानंतर लगेचच त्याला आगसुद्धा लावून देतो. तेव्हा इथे आग लागल्यानंतर भूमी म्हणते की आकाश, कसला तरी जळल्यासारखा वास येतोय का? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, मला पण येतोय. तर इथे झोपडीत जशी जशी आग येते तसा तसा वास अजूनच वाढतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी, बाहेर आग लागली आहे का? तेव्हा दोघेही आता जात असताना संपूर्ण आग आता आतमध्ये येते. तेव्हा इथे आकाश भूमी दोघेही खूप जास्त घाबरतात. भूमी म्हणते, आकाश, अरे एवढी आग लागली आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी थांब. आणि दोघेही आता आवाज देत असतात की आम्हाला वाचवा, मॅनेजर मॅनेजर, आम्हाला वाचवा. तेव्हा इथे खोलप आता व्हिडिओ कॉल करून रागिणीला दाखवत असतो की कशी आग लागलेली आहे आणि ती आग रागिणी बघते आणि जोर जोरात हसायला लागते. ती म्हणते की भूमी आणि आकाशची चिता आता जळलेली आहे. दोघेजण जिवंत त्याच्यामध्ये आता हुरपळून गेलेत आणि जोर जोरात हसते आणि म्हणते की आता माझ्या मनासारखं होतंय. भूमी आणि आकाशने जिवंतपणे मला खूप जास्त त्रास दिलाय आणि आता बघ अभि,
आता मरताना दोघांनी साधा अग्नी लावायचा सुद्धा त्रास नाही दिला रे. तेव्हा इथे भूमी आकाश आता दोघंजणं वाचवा आम्हाला वाचवा मॅनेजर अशा हाका मारत असताना रागिनी मात्र जोरजोरात हसत असते आणि म्हणते की दोघंजणं आता कायमचे दूर निघून जातील आणि हेच तर मला हवंय ना. तेव्हा इथे भूमी आता घाबरलेली असते. तेव्हा आकाश म्हणतो भूमी घाबरू नकोस, हे बघ आपण इथून बाहेर पडू, नको घाबरूस तू. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश आई योगेश्वरीच आता काहीतरी करेल. तेव्हा इथे भूमीला आता आठवत असतं जेव्हा इथे मंदिरामध्ये आग लागलेली असते तेव्हा तिथे भूमी उभी राहिलेली असते. आकाशने तिला वाचवायला हवंय म्हणून ते दृश्य आता भूमीच्या समोर येऊन उभं राहतं आणि भूमीला आता चक्कर येत असते. आकाश म्हणतो भूमी काय होतंय तुला? भूमी प्लीज डोळे बंद करू नकोस, हे बघ आपण इथून बाहेर पडूया. तेव्हा इथे आता देवयाईने जो काही कौल दिलेला असतो, संकेत दिलेला असतो, तो सुद्धा आता इथे भूमीला आठवतं. तर एक बाई म्हणालेल्या असतात की तुला आता डोळे बंद करून जमणार नाही. इथे संकटांची मालिका संपलेली नाही आहे. तुला तुझं संसार आणि सौभाग्य वाचवायचं असेल तर तुला डोळे उघडे ठेवूनच सगळं काही करावं लागेल. तेव्हा इथे हा संकेतसुद्धा तिला आठवतं. तर इथे आई आता दिवा लावत असतात आई योगेश्वरीच्या समोर आणि म्हणत असतात की आई योगेश्वरी हे कसले संकेत आहेत गं? माझी 2 मुलं घराबाहेर आहेत, त्यांना सुखरूप ठेव, तुझा आशीर्वाद त्यांच्यावरती कायमचा ठेव. तेव्हा इथे त्यांच्यावरती कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असं आई म्हणत असतात. तेव्हा इथे आई योगेश्वरीजवळ आता हात जोडून आजी प्रार्थना करत असतात आकाश आणि भूमीसाठी. त्यांचं सगळं चांगलं होऊ दे, त्यांना सुखरूप येऊ दे असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर इथे आता आग अजूनच वाढत असते. पण आता इथे अचानक पाण्याचा फवारा येतो. तर पाण्याचा फवारा आल्यानंतर आता संपूर्ण आग जी लागलेली असते ती एक माणूस आता विझवत असतो. तेव्हा इथे आता संपूर्ण आग ही विझवल्यानंतर आकाश म्हणत असतो की भूमी कुणीतरी बाहेर आहे, आग विझवली, चल आपण दोघंजणं लवकर बाहेर जाऊया. तेव्हा इथे आकाश भूमीच्या अंगावरती चादर देतो आणि तिला म्हणत असतो की भूमी आता डोळे उघड, आपल्याला बाहेर जायचं आहे. तेव्हा दोघेजणं आता बाहेर निघून येतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी आपण दोघंजणं वाचलोय, आपण दोघंजणं बाहेर आलोय, जगलोय आपण. तेव्हा इथे भूमी आता पूर्णपणे पॅनिक झालेली असते. तेवढ्यातच ते रघु काका आलेले असतात आणि ते म्हणतात की आकाश बाबा, आणि त्यांनीच आता लागलेली आग पूर्णपणे विझवलेली असते. तेव्हा रघु काकांना तिथे बघून आकाश खूपच जास्त खुश होतो. तर इथे रघु काकांना भूमी ओळखत सुद्धा नाही, कारण जेव्हा भूमीची स्मृती गेलेली असते त्यानंतर रघु काका तिथे नसतात. त्यामुळे भूमी रघु काकांना काही ओळखत नाही. पण इथे आता रघु काकांमुळेच आकाश आणि भूमीचा जीव वाचलेला असतो. त्यांना आता इथे पुनर्जन्म जणू काही मिळालेला असतो. तर हे सगळं रघु काकांमुळे झालेलं असतं. तर आता पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी आता रडतच येते. आजी तिला विचारत असतात की काय झालं रागिनी? तरीसुद्धा रागिनी रडण्याचं खूप जास्त नाटक करत असते. तेव्हा आजी म्हणते रागिनी काय झालं, बोल रागिनी बोल. तेव्हा रागिनी म्हणत असते आई आपले भूमी आणि आकाश त्या झोपडीमध्ये जळून खाक झाले ग. तेव्हा इथे आजीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अभि म्हणत असतो की आजी अगं त्या झोपडीला एवढी आग लागली होती, आम्ही सगळं काही मोबाईलवरती बघितलं, मग त्याच्यामध्ये आपले भूमी आणि आकाश दोघंजण होते, ते सुद्धा जळून खाक झाले असतील ना गं. तेव्हा इथे आता घरातले सगळेजण खूप घाबरतात. तर इकडे आता भूमी हॉस्पिटलमध्ये असते. तेव्हा आकाश मानसीला फोन करतो आणि म्हणतो की मानसी मी आकाश बोलतोय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आकाश जिजू. तेव्हा इथे आकाश जिजू म्हणाल्यानंतर आता रागिनीला आणि अभिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे सगळ्यांना कळतं की भूमी आणि आकाश दोघेही जिवंत आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की बरं झालं रघु काका तू इथे आलास, तू नसतात तर आमचं काय झालं असतं. तुझ्यामुळे आमचा जीव वाचला. आणि भूमीची अवस्था बघतोयस ना तू, भूमीला आता पूर्वीचं काही आठवत नाही आहे, म्हणूनच तिने तुला ओळखलेलं नाही आहे असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे रघु काका म्हणत असतात की आकाश बाबा मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो हां रघु काका बोल ना, काय बोलायचं आहे तुला. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. तर इथे रघु काका आता हॉस्पिटलमध्ये रागिनीचं सत्य आकाशला सांगेल का, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स तुम्ही बघत राहा.